हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहे विश्वकर्मा योजनाबद्दल। तर विश्वकर्माची परिपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर प्रत्येक कामगारांसाठी ही योजना निघालेली आहे, पीएम विश्वकर्मा योजना। तर याचा लाभ घेण्याकरिता व्हिडिओला परिपूर्ण बघा, डेली अपडेट चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला शेअर नक्की कराल। तर चला येऊया आपण स्क्रीनवर। हॅलो फ्रेंड्स, तर सिम्पली गूगल क्रोम याला उघडायचे आहे। त्यानंतर इथे सर्च करायचे आहे विश्वकर्मा योजना। तर बघा पीएम विश्वकर्मा यावर क्लिक करायचं आहे। तर आपल्या समोर विश्वकर्मा याची ऑफिशियल साइट खुललेली आहे। तर बघा पीएम विश्वकर्मा परंपरागत रूप से करोड़ों विश्वकर्मा जो अपने हाथों और औजारों और उपकरणों से कई मेहनत करके कुछ न कुछ बनाते हैं, इसी देश के निर्माता है। हमारे पास लोहार, सुनार, कुम्हार, बढ़ई, मूर्तिकार, कारीगर, राजमिस्त्री आदि जैसे अनगिनत लोगों की एक विशाल सूची है। इन सभी विश्वकर्माओं की कई मेहनत का समर्थन करने के लिए देश पहली बार विभिन्न प्रोत्साहन योजनाएं लेकर आए। ऐसे लोगों के लिए परीक्षण, औद्योगिक ऋण और बाजार समर्थन के प्रावधान के लिए है। पीएम विश्वकर्मा कौशल यानी पीएम विश्वकर्मा करोड़ों विश्वकर्माओं के जीवन में आमूल परिवर्तन लाएगा, माननीय प्रधानमंत्री जी। तर बघा हे पीएम विश्वकर्माची साइट आलेली आहे। त्यानंतर आपण बघूया प्रस्तुत आवेदनों की संख्या। तर बघा 87,97,790। तर बघा इतक्या जणांनी इथे आवेदन केलेलं आहे। त्यानंतर बघा स्टेप 1 चरण सत्यापन पूरा हुआ। ग्रामपंचायत लेवलला जे फॉर्म गेलेले आहे तर त्यांची संख्या आज इथे आपण बघूया 20,84,580 फॉर्म इथे आलेले आहे। त्यानंतर बघा स्टेप 2 जिल्हा लेवलला जे फॉर्म गेलेले आहे तर त्यांची संख्या बघा 8,57,554। त्यानंतर बघा स्टेप 3 तर त्यानंतर बघा 3,67,947 फॉर्म इथे आलेले आहे। तर स्टेज 3 सत्यापन पूरा स्क्रीनिंग कमिटी तिथपर्यंत हे फॉर्म गेलेले आहे। त्यानंतर आपण बघूया सफलतापूर्वक पंजीकृत आवेदन की संख्या। तर इथं सक्सेसफुल झालेले फॉर्म आपण इथं बघूया 3,32,295 फॉर्म इथं सक्सेस झालेले आहे। तर इतक्या जणांना इथे लोन मिळालेलं आहे। तर त्यानंतर आपण पूर्ण माहिती बघूया आजच्या व्हिडिओमध्ये। तर त्यानंतर अधिक माहिती बघण्याकरिता 3 डॉट यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा योजना के बारे में यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर योजना के दिशा निर्देशों यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर डाउनलोड करायचं आहे। तर एक PDF तुमच्या समोर डाउनलोड होईल, त्यावरून आपण पूर्ण माहिती विश्वकर्मा योजनेची बघूया। तर 13,000 करोडचा हा फंड आहे। तर बघा PDF इथं उघडलेली आहे। तर मोलमजुरांसाठी ही योजना निघालेली आहे। ग्रामीण शहरातील जे लोक असतात त्यांच्यासाठी खूप आवश्यक योजना हे निघालेली आहे। तर बघा त्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता। तर आधी आपण त्याचा फायदा बघूया आणि बेनिफिट्स। तर तुम्हाला पीएम विश्वकर्मा सर्टिफिकेट अँड ID कार्ड हे सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे। त्यावरून तुम्ही कुठल्या पण कंपनीसाठी अप्लाय करू शकता। त्यानंतर स्किल, तर स्किल तुम्हाला इथे शिकवल्या जाणार आहे। तर स्किल असेसमेंट अँड बेसिक ट्रेनिंग। तर बघा इथे तुम्हाला सरकार ट्रेनिंग सुद्धा देणार आहे। त्या व्यतिरिक्त तुम्हाला टूल किट खरीदण्याकरिता 15,000 रुपयापर्यंत सुद्धा इथे तुम्हाला मिळणार आहे। तर ट्रेनिंगमध्ये सुद्धा तुम्हाला प्रति दिवस 500 रुपये मिळणार आहे। सरकारला माहीत आहे की जी लोक इथे ट्रेनिंगला येतात ते गरीब लोक आहेत आणि ग्रामीणमधले लोक आहेत। तर सरकारने इथे बरोबर तुमच्यासाठी एक नियम काढलेला आहे, प्रति डे ट्रेनिंगमध्ये तुम्हाला 500 रुपये इथे मिळणार आहे। तर अजून पूर्ण माहिती आपण बघूया समोर।
तर बघा ॲडव्हान्स ट्रेनिंग इथे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. टूल किट ते सुद्धा तुम्हाला टूल किट खरीदण्याकरिता 15,000 रुपयापर्यंत सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. क्रेडिट सपोर्ट. त्यानंतर आपण बघूया इंटरप्राइज डेव्हलपमेंट लोन. तर बघा इथे तुम्हाला 3 लाख रुपयापर्यंत सुद्धा लोन मिळणार आहे. इथे तुम्हाला सरकार 3 लाख रुपयापर्यंत लोन देणार आहे, कारण की 13,000 करोडचं ही फंडिंगची योजना आलेली आहे. तर आपण आणखी माहिती समोर बघूया. तर त्यानंतर आपण बघूया इलिजिबिलिटी रजिस्ट्रेशन प्रोसेस ॲप्लिकेशन फॉर एनरोलमेंट. तर आपण बघूया पूर्ण प्रोसेस, त्यावर अप्लाय कसे करायचे, अप्लाय केल्यानंतर किती प्रोसेस इथे होणार आहे, तर पूर्ण माहिती आपण बघूया. तर व्हेरिफिकेशन अँड अप्रूव्हल. तर इथे स्टेज 3 दिलेले आहे, मतलब इथे 3 स्टेप होणार आहे. एक होणार आहे ग्रामपंचायत लेवल, दुसरा जिल्हा लेवल, तिसरा फायनल लेवल. तर इथे आपण संपूर्ण माहिती इथे बघूया. तर स्टेज 1 मध्ये व्हेरिफिकेशन ॲट ग्रामपंचायत और ULB लेवल. तर बघा इथे ग्रामपंचायतमध्ये तुमची स्टेज 1 जाणार आहे. तर ग्रामपंचायतमधून तुम्हाला इथे सुद्धा प्रोसेस करावं लागणार आहे. स्टेज 2 वेटिंग अँड रिकमेंडेशन बाय द डिस्ट्रिक्ट. तर स्टेज 3 अप्रूव्हल बाय द स्किरिंग कमिटी. तर बघा इथे 3 स्टेप तुम्हाला मिळणार आहे. तर बघा प्रोसेस फ्लो. PM विश्वकर्मा सर्टिफिकेट अँड ID. तर मी तुम्हाला आधी सांगितलेच आहे की तुम्हाला इथे सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे. टूल किट इन्सेंटिव्ह. तर ते पण तुम्हाला मी सांगितलं आहे. टूल किट खरीदण्याकरिता तुम्हाला 15,000 रुपयापर्यंत इथे सुद्धा मिळणार आहे. क्रेडिट सपोर्ट. तर भरपूरचं इथे तुम्हाला सांगितलेच आहे मी आधी की इंटरप्राइज डेव्हलपमेंट लोन ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. तर आपण आज बघूया की किती लोक इथे अप्लाय करू शकता, मतलब कोणते कोणते कामगार इथे अप्लाय करू शकते. तर खाली स्क्रॉल करायचे आहे. तर बघा कारपेंटर, सुतर, बढाई. तर कारपेंटर ते सुद्धा इथे अप्लाय करू शकते. त्यानंतर बघा बोट मेकर. तर सेकंड नंबरवर आहे बोट मेकर, ते सुद्धा इथे अप्लाय करू शकते. तर थर्ड नंबरवर आहे अल्मोअर. तर ते सुद्धा इथे अप्लाय करू शकते. आणि चौथ्या नंबरवर आहे ब्लॅकस्मिथ. तर ब्लॅकस्मिथ तर लोहार ते सुद्धा इथे अप्लाय करू शकते. त्यानंतर आहे बघा हमेर अँड टूल किट मेकर. तर ते सुद्धा इथे अप्लाय करू शकते. लुकस्मिथ त्यानंतर ते सुद्धा इथे अप्लाय करू शकते. तर मूर्तिकार ते सुद्धा इथे अप्लाय करू शकते. सोनार. तर भरपूरसे इथं 18 प्रकारचे इथे जाती दिलेले आहे, कामगार दिलेले आहे. तर सोनार ते सुद्धा इथे अप्लाय करू शकते. कुम्हार ते सुद्धा इथे अप्लाय करू शकते. त्यानंतर इथे अजून आपण बघूया समोर चर्मकार. तर चांभार सुद्धा इथे अप्लाय करू शकते. राजमिस्त्री ते सुद्धा इथे अप्लाय करू शकते. त्यानंतर बघा बास्केट मॅट, ब्रूम मेकर, कॉयर वेअर. तर ते सुद्धा इथे अप्लाय करू शकते. डोल अँड टॉय मेकर, ट्रेडिशनल ते सुद्धा इथे अप्लाय करू शकते. त्यानंतर बार्बर नाही ते सुद्धा इथे अप्लाय करू शकते. मालाकार ते सुद्धा इथे अप्लाय करू शकते. आणि धोबी ते सुद्धा इथे अप्लाय करू शकते. तर भरपूरसे इथं 18 प्रकारचे कामगार इथे दिलेले आहे. त्यानंतर दर्जी ते सुद्धा इथे अप्लाय करू शकते. आणि 18व्या नंबरवर आहे फिशिंग नेट मेकर, ते सुद्धा इथे अप्लाय करू शकते. तर इतक्या प्रकारचे कामगार इथे अप्लाय करू शकते. तर बघूया फर्स्ट लोन तुम्हाला इथे 1 लाखपर्यंत ते मिळणार आहे. आणि 18 महिन्यामध्ये तुम्हाला ते लोन भरायचं आहे. त्यानंतर सेकंड लोन तुम्हाला इथे मिळणार आहे. तर ते 2 लाखपर्यंत तुम्हाला लोन मिळणार आहे. त्यानंतर 30 महिन्यात ते लोन तुम्हाला चुकतं करायचं आहे, वापस करायचं आहे, मतलब परत करायचं आहे, रिपेमेंट. तर बघा सेकंडमध्ये दिला आहे, थर्डमध्ये फर्स्ट लोन. तर पोर्टफोलिओ बघा 0 to 7.5% फर्स्ट लोन. सेकंड लॉस अबाउट 7.5 to 20%. त्यानंतर बघा थर्ड लॉस
अबाउट 20% टू 50%. त्यानंतर बघा मॅक्झिमम गॅरंटी कवर 50%, इफेक्टिव्ह गॅरंटी कवर 35.5%. त्यानंतर बघा सेकंड लोन पोर्टफोलिओ 0 to 5%, अबाव 5 to 15%. तर कव्हरेज 100% इथं दिलेले आहे. त्यानंतर अबाव 80% इथे दिलेले आहे. तर बघा खाली स्क्रॉल केल्यानंतर तर 15,000 रुपयापर्यंत तुम्हाला इथे टूल किट खरीदण्याकरिता इथे पैसे मिळणार आहे. तर ते पैसे तुम्हाला 1 मंथ तर एका महिन्यामध्ये तुम्हाला चुकते करायचे आहे. तर त्याकरिता अप्लाय करण्याकरिता डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे तर मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगमध्ये सगळं सांगणार आहे. तर व्हिडिओला परिपूर्ण पहा. डेली अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर ऑल नोटिफिकेशन याला प्रेस करा आणि व्हिडिओला शेअर नक्की कराल. तर बघूया आपण डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे ते अप्लाय करण्याकरिता. तर मी तुम्हाला आधी सांगितलेलेच आहे. तर कम इंटरेस्टवर हे तुम्हाला योजना पैसे देणार आहे, लोन देणार आहे. तर 5% इंटरेस्टवर तुम्हाला इथे लोन मिळणार आहे. खूप स्पेशल योजना हे गरिबांसाठी निघालेली आहे आणि याचा फायदा कसा आहे तर आपण बघूया. तर मी तुम्हाला आधी सांगितलेलेच आहे कोण कोण लोक आणि कोण कोण कामगार इथे अप्लाय करू शकते. तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला इथे सांगितलेलीच आहे. तर व्हिडिओला परिपूर्ण फॉलो कराल आणि समोर आणखी अजून आपण माहिती बघूया विश्वकर्मा योजनाकरिता. तर 13,000 करोडांचा हा फंड हा गोरगरिबांसाठी निघालेला आहे. त्यानंतर आपण बघूया योजना के बारे में यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर योजना के उद्देश्य यावर क्लिक करायचं आहे. तर बघा एक पॉपअप इथे आलेला आहे. तर योजना के उद्देश्य पीएम विश्वकर्मा एक नई योजना, इसमें पारंपरिक कारीगरों और शिल्पकारों को उनके पारंपरिक उत्पादों और सेवा को बढ़ाने में शुरू से अंत तक समग्र सहायता प्रदान करने की परिकल्पना की गई है. योजना के उद्देश्य नीचे दिए गए हैं. फर्स्ट, कारीगरों और शिल्पकारों को विश्वकर्मा के रूप में मान्यता देना और उन्हें योजना के तहत सभी लाभ प्राप्त करने के लिए पात्र बनाना. सेकंड, उनके कौशल्य को निखारने के लिए कौशल्य उन्नयन प्रदान करना और इनके लिए प्रासंगिक और उपयुक्त प्रशिक्षण अवसर उपलब्ध कराना. थर्ड है उनकी क्षमता, उत्पादकता और उत्पादनों की गुणवत्ता बढ़ाने के लिए बेहतर और आधुनिक उपकरणों के लिए सहायता प्रदान करना. फोर्थ है इच्छित लाभार्थियों को संपार्श्विक मुक्त ऋण तक आसान पहुंच प्रदान करना और ब्याज छूट प्रदान करने ऋण की लागत को कम करना. त्यानंतर है इन विश्वकर्मा के डिजिटल सशक्तिकरण को प्रोत्साहित करने के लिए डिजिटल लेन देन के लिए प्रोत्साहन प्रदान करना. त्यानंतर विकास के नए अवसरों तक पहुंचने में मदद करने के लिए ब्रांड प्रचार और बाजार लिंकेज के लिए एक मंच प्रदान करना. तर हे तुम्ही परिपूर्ण त्यावर क्लिक करून वाचू शकता. त्यानंतर बघा योजना के लाभ यावर क्लिक करायचं आहे. खाली स्क्रॉल करायचं आहे. योजना लाभ मान्यता प्रमाण पत्र और आईडी के कार्ड माध्यम से विश्वकर्मा के रूप में पहचान. तर एक आईडी कार्ड इथे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तर त्या आईडी कार्ड वरून तुम्ही कंपनीमध्ये सुद्धा अप्लाय करू शकता कुठल्या पण. तर सेकंड है कौशल्य. एक कौशल्य सत्यापन के बाद 5-7 दिन 40 घंटे का बुनियादी प्रशिक्षण. इच्छुक उम्मीदवार 15 दिन 120 घंटे के उन्नत प्रशिक्षण के लिए भी नामांकन कर सकते हैं. प्रशिक्षण वजीफा. तर इथे तुम्हाला तुमच्या कामाचे इथे सुद्धा पैसे मिळणार आहे. ट्रेनिंगचे सुद्धा तुम्हाला इथे पैसे मिळणार आहे.
तर 7 दिवसांची किंवा 5 दिवसांची ट्रेनिंग राहील। तर 5 दिवसांचे किंवा 7 दिवसांची तुम्हाला प्रति डे 500 रुपये इथे मिळणार आहे। तर त्यानंतर आपण बघूया थर्ड टूल किट प्रोत्साहन। तर तुम्हाला मी आधी सांगितलेलेच आहे की टूल किट खरीदण्याकरिता तुम्हाला 15,000 रुपयापर्यंत इथे सुद्धा मिळणार आहे। तर फोर्थ आहे इथे क्रेडिट सहायता। तर बघा क्रेडिट सहायता संपाक्षित मुक्त उद्यम विकास ऋण। तर 1 लाख रुपयापर्यंत तुम्हाला इथे लोन मिळणार आहे। ते लोन तुम्हाला 18 महिन्यामध्ये पुनर्भुगतान करायचे आहे, रिपेमेंट करायचे आहे। तर त्यानंतर आपण बघूया सेकंड लोन तुम्हाला 2 लाखपर्यंत इथे मिळणार आहे। ते लोन तुम्हाला 30 महिन्याकरिता मिळणार आहे। तर त्याचे सुद्धा तुम्हाला 30 महिन्यात रिपेमेंट करायचे आहे। त्यानंतर बघूया तुम्हाला किती % व्याजावर हे पैसे मिळणार आहे। तर 5% व्याजावर किंवा 8% व्याजावर हे तुम्हाला लोन मिळणार आहे। आणि बघा 8% ची सूट इथे तुम्हाला दिलेली आहे। तर त्याचा सुद्धा तुम्ही लाभ इथे घेऊ शकता विश्वकर्मा योजनेमध्ये। तर मित्रांनो बघूया आवश्यक डॉक्युमेंट। तर फर्स्ट तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड, तर सेकंड लागणार आहे राशन कार्ड, तर थर्ड लागणार आहे मतदान कार्ड आणि कामाचे सर्टिफिकेट। तर तुम्ही जे कोणते काम करत असाल तर त्याचे सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे। आणि बँक पासबुक ते सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे। त्या व्यतिरिक्त उत्पन्न प्रमाणपत्र आणि जातीचे प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे। आणि तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे ते सुद्धा इथे आवश्यक आहे। तर 13,000 करोडचा हा फंड आहे। तर त्या फंडमध्ये तुम्ही सुद्धा इथे लाभ घेऊ शकता। तर असेच व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट चॅनलला सबस्क्राईब कराल आणि नोटिफिकेशनला प्रेस कराल आणि व्हिडिओला शेअर नक्की कराल। तर धन्यवाद।